नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या ब्लॅक हा शब्द ट्रेंडिंगमध्ये आहे, म्हणजे ट्विटर, फेसबुक पासून ते रोजच्या वापरापर्यंत सगळीकडेच. खरं तर काळ्या शब्दाला आपल्याकडे थोडी निगेटिव्ह शेडमधून बघितलं जातं, पण काळ्या शब्दाचं सौंदर्य पहिल्यांदा पियुष मिश्रांनी गँग्स ऑफ वसेपूरमधील गाण्यात सांगितलं होतं. काली मिट्टी कुत्ता काला, काला बिल्कुल सुरमेवाला, काला कौवा हौवा काला, काला बादल गिरने वाला, काला मोती गिरने वाला, काला झंडा डंडा काला, काला बटुआ पैसा काला, काली आंखों जैसा काला. त्यानंतर लोकांची भावना अचानक ब्लॅक इज ब्युटिफुल अशी झाली. पण तरीही ब्लॅक मनीवाले आणि ब्लॅक मनीला काही ते भाग्य लाभणार नाही आहे, कारण गोरगरिबांच्या माना पिरगाळून हा पैसा मुठभर लोकांनी जमा केला आहे आणि त्याच्या माध्यमातून लाखो लोकांना नागवण्याचंही काम होतं आहे, व्यवस्थेला सुरुंग लावण्याचं काम होतं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी 1000-500च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर लोक खुश झाले. या एका गोष्टीमुळे काळा पैसा बाहेर येईल अशी लोकांची भावना झाली आहे. अर्थात विरोधक आणि अभ्यासक मात्र हे तितकंसं खरं नसल्याचं सांगतायत. IDSच्या अर्थात इन्कम टॅक्स डिक्लेरेशनच्या माध्यमातून मोदींनी ब्लॅक मनीला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग झाला सर्जिकल स्ट्राईक आणि आता शेवटी एक पुन्हा संधी दिली आहे. आपली काळी संपत्ती बँकांमध्ये भरा, त्यावर 50% कर भरा आणि त्यातले 25% बिनव्याजी बँकेत ठेवा. ही सुद्धा तशी पॉप्युलर गोष्ट आहे, पण या अशा टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या उपायांनी काळा पैसा बाहेर येणार आहे का, हा प्रश्न आहे. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार राम कदम, काँग्रेसचे नेते जनार्दन चांदूरकर, अर्थशास्त्राच्या अभ्यासक असणार आहेत आपल्यासोबत विद्या माळवदे, कामगार नेते मिलिंद रानडे आणि अर्थक्रांतीचे सुधीर राव. सुरुवातीला मी पुण्याला सुधीर राव यांच्याकडे जाणार आहे. सुधीर रावजी, जी टप्प्याटप्प्यानं म्हणजे अर्थक्रांती झाली असं पहिल्यांदा लोकांनी बोलायला सुरुवात केली नाही, आता 17-18 दिवस झाल्यानंतर सूर बदलत चाललाय, सूर उलट्या दिशेनं वाहू लागलाय. खरंच यातून काळा पैसा बाहेर येणार आहे का या टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या अर्थक्रांतीमुळे? अर्थक्रांतीचा जो प्रस्ताव आहे तो पूर्णपणे जर अंमलात आणला गेला तर काळा पैसा पूर्णतः भारतातनं निघून जाईल याबद्दल आमची अगदी मनापासून खात्री आहे, त्याबद्दल कुठेच डाऊट नाहीये. फक्त आज झालंय असं आहे की हे जे पाऊल उचललं गेलंय हे थोडंसं हाफ हार्टेडली पाऊल उचललं गेल्यामुळे त्याचे परिणाम थोडे विक्षिप्त असे निदर्शनात येत आहेत आणि त्यामुळे काय कॉमन माणसाला सुद्धा थोड्याफार प्रमाणात त्रास होतोय. पण तो त्रास म्हणजे एक थोड्या काळापुरताचा त्रास आहे आणि लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये जर बघितलं तर ह्याच्यातनं देशाचा नक्कीच फायदा होईल. परंतु ऍट द सेम टाइम मी एवढं म्हणू शकेन की हे जे पाऊल उचललंय हे अर्धवट उचललेलं आहे, पूर्ण केलं तरच त्याचा खरा फायदा होईल असं मला वाटतं. रावजी, जे अर्धवट पाऊल उचललंय ते नेमकं अर्धवट कसं आहे आणि नेमकं पूर्ण पाऊल काय असायला पाहिजे होतं, सांगाल का? आमच्या प्रस्तावाप्रमाणे 500 आणि 1000च्या नोटा या संपूर्णतः चलनातून काढून टाकायला पाहिजेत आणि त्यानंतर म्हणजे ह्या प्रश्नाकडे आम्ही 2 अँगल मधनं बघतो. एक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी पॉईंट ऑफ व्ह्यू मधनं आणि दुसरं फिस्कल पॉईंट. तर मोठ्या नोटा चलनातनं काढून टाकल्या की लोकांना बँकेमार्फत व्यवहार करणं अतिशय जरुरीच होईल, त्याशिवाय त्यांचा दुसरा मार्ग राहणार नाही. आणि त्यामुळे बँकेचे ट्रान्झॅक्शन वाढल्यामुळे त्याच्यातनं जो BTTच्या द्वारे तो बँक ट्रान्झॅक्शन टॅक्सद्वारे जो पैसा सरकारला मिळणार आहे त्याचं प्रमाण वाढत जाणार आहे. तर हे आज जे स्टेप घेतले गेले ते मोठ्या नोटा ज्या जुन्या आहेत त्या काढून त्याच्या जागी नवीन नोटा जोडण्याचं आश्वासन जे सरकारने दिलेलं आहे आणि इनफॅक्ट 2000ची नोट सुद्धा चलनात आली आहे, पण ती आज चलनात चालू शकत नाही, कारण ती जेव्हा आपण बाजारात जाऊन मोड घ्यायला जातोय तेव्हा विक्रेत्याकडे त्याचे सुटे पैसे देण्याकरता त्याची तजवीज नाहीये, त्याच्याकडे पैसेच नाही. पण राव सर म्हणून मी तुम्हाला थोडंसं थांबवून विचारतो की कसा काळा पैसा बाहेर येणार? एक तर म्हणजे नोटाबंदी करायला पाहिजे होती का? करायला पाहिजे होती, पण त्याच्या बदल्यात ज्या नोटा 1000-500च्या आणण्या 2000 आणि 500च्या नोटा बाजारात आणण्याऐवजी 100 आणि 50चं जे डिनॉमिनेशन होतं ते जास्त आणायला पाहिजे होतं, ते नाही झालेलं आहे. म्हणजे त्याला डायव्हर्जन क्रिएट केलेलं आहे. ते कधी बंद होईल याचा काही विशेषतः म्हणजे त्याची काही बाउंड्री किंवा टाइमलाईन सांगितलेली नाहीये सरकारनं. दुसरा मुद्दा असा की आता जो पैसा येतो आहे अकाउंट्समध्ये तो काळा पैसा म्हणायचा का? तो अनअकाउंटेड असं आपण म्हणू शकतो काही वेळेला, तो काळा म्हणायचा का याच्याबद्दल मुद्दा आहे. फायदा फक्त एकच असू शकतो की जो सकृत दर्शनी दिसतोय आणि ज्याच्याबद्दल कोणाचाही दुमत असणार नाही, तो म्हणजे फेक करन्सी जी आहे ती बाहेर गेली. आणि दुसरी गोष्ट की जो ग्रे मनी होता, की जो गुन्हेगारी पैसा होता, तो जो आहे तो काही प्रमाणात याला पायबंद बसला. काळा पैसा, विशेषतः काळा ब्लॅक मनी खरंच बाहेर येईल? राव सर, काळा पैसा आणि पांढरा पैसा या नोटांमध्ये तसा काहीच फरक नाहीये. नोटा त्याच आहेत, फक्त ज्याच्यावरती कर भरला गेला नाही असा पैसा जो होतो तो काळा पैसा होतो. बँकेत जो पैसा आलाय
तो कर भरलेला असला तर तो पांढरा पैसा म्हटला जाईल, कर भरलेला नसला तर तो काळा म्हटला जाईल. पण तरी सुद्धा तो जर एकदा बँकेत आला की तो राष्ट्राच्या चलनामध्ये त्याचा वापर सुरू झाला की त्याच्यामधला फरक जो आहे काळा आणि पांढरा नोटेमधला तो निघून जाणार आहे. त्यामुळे चलनात येणारा पैसा हा देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि तो आल्यामुळे देशाची नक्कीच उन्नती होईल असा आमचा ठाम विश्वास. ठीक आहे, पण बोकील सर असं म्हणाले होते की आपल्याला त्याचा फरक करावा लागेल, काळा पैसा पांढरा पैसा म्हणजे ब्लॅक मनी, ग्रे मनी आणि याच्यामध्ये अंतर करावं लागेल, अनअकाउंटेड मनी याच्यामध्ये अंतर करावं लागेल. मिलिंद रानडे सर, मुद्दा असा आहे की काळा पैसा खरंच बाहेर गेला, कारण काळा पैसा हा फक्त नोटांमध्ये चलनी कागदांमध्ये नसतो, तो अनेक गोष्टींमध्ये गुंतलेला असतो, तो जमिनींमध्ये असतो, तो उद्योगांमध्ये असतो, तो बाहेरच्या देशांमध्ये असतो. कुठे आहे काळा पैसा आणि तो कसा बाहेर येईल या सगळ्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या अर्थक्रांतीमध्ये? सर्वात प्रथम अर्थक्रांतीच्या हिशेबाने भारतामध्ये काळा पैसा नक्की किती आहे आणि तो नोटेच्या स्वरूपात किती आहे ह्याचं काय त्यांनी गणित दिलेलं आहे का हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणजे मला माहित नाही म्हणून मी विचारतोय. काळा पैसा एक्झॅक्टली किती आहे हे पार्लमेंटमध्ये सुद्धा 2 वर्षापूर्वी अनाऊन्स झालेलं आहे की ह्याचं कॅल्क्युलेशन होणं शक्यच नाहीये. म्हणजे जी गोष्ट आपल्याला क्वांटिफाय करता आलेली नाही, कॅल्क्युलेशन करू शकत नाहीये. म्हणजे जी गोष्ट एक मोठी कमिटी जरी अपॉइंट केली तरी त्यांना एक्झॅक्ट काळा पैसा किती आहे काढणं शक्य नाही, याचा अंदाजच बांधला जातो. ठीक आहे, म्हणजे जी गोष्ट नक्की किती आहे ह्याचा अंदाज नाही ती बाहेर काढण्याकरता हा सगळा खटाटोप चाललेला आहे. 2014 साली जेव्हा इलेक्शन होत होती तेव्हा नरेंद्र मोदी सगळ्या भारतभर प्रचारामध्ये हे सांगत होते की काळा पैसा स्विस बँकेमध्ये आहे आणि आम्ही जर काय राज्यावरती आलो तर स्विस बँकेतला काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर जवळजवळ 15 लाख रुपये भरू. आता स्विस बँकेवर कुठे चाल करून गेलेलं आपल्याला दिसत नाही. चाल झालीये ती सर्वसामान्य माणसाच्या अंगावरती झालेली आहे, ते लाईनीत उभे आहेत. मग हा स्विस बँकेतला पैसा संपूर्ण देशाच्या लोकांच्या ताब्यात आला केव्हा? आणि जे लोक लाईनीत उभे आहेत त्याच्यामध्ये एकही मालक, मोठा व्यापारी, सिने कलावंत, मोठा आमदार, नेता, मंत्री हे कोणी दिसत नाहीयेत. म्हणजे सामान्य माणसं दिसत आहेत. तर मग नक्की ही सर्जिकल स्ट्राईक कोणाच्या मानेवरती सुरी फिरवली जाते असा प्रश्न निश्चित पडतो. ठीक आहे. मी चांदूरकरजी येतो तुमच्याकडे, पण त्याच्यात राम कदमजी 2 मुद्दे आहेत जे आता मांडले गेलेले आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत, पिन पॉइंटेड. हा अनअकाउंटेड मनी जो आलेला आहे तो बँकांमध्ये, तो जो आहे आता 6 लाख कोटीचा अनअकाउंटेड मनी बँकांमध्ये आलेला आहे. आता त्याला आपण म्हणूया की तो व्हाईट झाला, तुम्ही जर त्याला ब्लॅक हे लेबल लावलं असेल तर. दुसरी गोष्ट जी आहे तो बाहेरच्या देशांमध्ये जो काळा पैसा होता त्याच्याबद्दल आपण काय केलं, जी यादी आपल्याकडे प्रसिद्ध सरकार करायला तयार नव्हतं की जी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मग ती बाहेर आली, त्या लोकांवर आपण काय कारवाई केली आहे आणि ह्या टप्प्याटप्प्याच्या अर्थक्रांतीमुळं काळ्या पैशाचं नायनाट होईल हे कसं? म्हणजे तुमचा जो दावा आहे तो कसा खरा आहे? कसं की हा प्रश्न 2 भागात त्याचं उत्तर आहे. पहिला जो आपण विचारलात की स्विस बँकेतला जो काळा पैसा आहे किंवा परदेशी जो लपवलेला काळा पैसा आहे त्या बाबतीमध्ये याच्या अगोदरही अनेकदा स्पष्ट केलं, आता पुन्हा एकदा स्पष्ट करतो. महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या लोकांना कळणं गरजेचं आहे की सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनं जवळपास 4 वर्ष काळ्या पैशाच्या बाबतीमध्ये SIT नेमली नव्हती. भारतीय जनता पार्टीचं सरकार 31 मेला ज्यावेळेस आलं तेव्हा आल्याच्या नंतर जी पहिली कॅबिनेट झाली त्या पहिल्या कॅबिनेटचा पहिला निर्णय SIT काळ्या पैशाच्या बाबतीत नेमण्याबाबतीतला होता. आता परदेशातले पैसे देशात आणण्यासाठी अनेक कायद्यांमध्ये बदल करावे लागतात. ती बदलाची सगळी प्रोसेस सुरू आहे आणि ती सगळी आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि निश्चितपणे त्या बाबतीत सकारात्मकपणे सरकार पाऊल उचलतंय. हे परदेशातल्या काळ्या पैशाच्या बाबतीत झालं. आता देशातला जो काळा पैसा आहे त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की आता ज्याच्याकडे भ्रष्टाचारातून कमवलेला गडगंज पैसा आहे किंवा कर चुकवलेला गडगंज पैसा आहे तर आता माणूस साठवून ठेवताना 100 रुपयाच्या नोटेत नाही साठवत, तो 1000 रुपये 500 रुपयाच्या नोटेत कुठेतरी आपण चित्रपटांमध्ये पाहतो तो भरून ठेवतो. आणि ज्याचा कर भरला नाही, ज्याला आपण काळा पैसा म्हटलं, तर आता जेव्हा 8 नोव्हेंबरला माननीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं की बाबा तुमचा जो पैसा आहे तुम्ही अकाउंट मध्ये एवढे भरू शकता, आता त्याच्यामध्ये ज्या पैशाचं ऑडिटच नाही तो पैसा ज्यावेळेस तुम्हाला बँकेत भरता येत नाही तो पैसा तुमचा वेस्ट मनी आहे. मग ती तुमची कागदाची रद्दी झाली 30 डिसेंबरच्या नंतर. तर ही जी कागदाची रद्दी होणार आहे
या रद्दीलाच आपण काळा पैसा म्हणतोय आणि याच्यामुळे ज्या ज्या लोकांकडे काळा पैसा आहे ते सगळे धास्तावलेले लोक आहेत. पण आता जे रानडे साहेब जे म्हणाले की रांगेत लोक आहेत, ते खरं आहे. रांगेमध्ये कधी चित्रपटाचा कलावंत किंवा मोठा जसं उद्योगपती रांगेत दिसणार नाही, कारण या सगळ्यांकडे काम करणारी अनेक लोक आहेत, ती विचारी रांगेत उभी आहेत. आणि यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणातला काळा पैसा अनेक लोकांकडे की तो तेवढ्या मोठ्या प्रमाणातला पैसा त्या बँकेच्या रांगेत उभा राहून 2-2.5 लाख रुपये भरून सुद्धा बाहेर निघणार नाही. याच्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधतात आणि ते सगळे मार्ग, त्याचे दोर या सरकारनं कापलेले आहे. त्याच्यामुळे 30 डिसेंबर नंतर हा सगळा पैसा, म्हणजे मी तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल, देशाच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये 86% मूल्य या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटीस आहे. इतक्या मोठ्या मूल्याची चलनी नोट हा बंद करण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय. मुद्दा असा रामकदमजी, 14 लाख कोटी त्याचं मूल्य आहे, त्याची कल्पना मला आहे. मुद्दा असा आहे की ते 14 लाख कोटी जर चलनात होते, 86% मूल्य एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या, 86% मूल्य, त्याची रक्कम 14 लाख कोटी रुपये. हो बरोबर आहे. ठीक आहे. तर हा सगळा पैसा म्हणजे अकाउंटमध्ये आला पाहिजे, अकाउंटेड झाला पाहिजे. आतापर्यंत अकाउंटेड झालेला मनी जो आहे तो फक्त 5,44,000 आणि काहीतरी कोटी रुपये इतके आहेत. म्हणजे अजूनही एक 10 लाख कोटी रुपये, 9 लाख कोटी रुपये बाहेर फिरत आहेत की जे अनअकाउंटेड, काळा नाही, अनअकाउंटेड. माझ्याकडे 500 आणि 1000ची नोट होती, मी बँकेत नेऊन टाकली, 2 दिवसांनी परत. मुद्दा असा आहे की 14 लाख कोटी अकाउंटेड आला, पण सगळ्याचा सगळा आला असं आपण म्हणून धरून चालू, ते सगळं चलन आलं तो धरून. काळा पैसा कुठे गेला मग? तेच तुम्हाला सांगतोय ना की जो पैसा तुम्ही बँकेत सुद्धा भरू शकत नाही, कारण उद्या बँकेत भरल्याच्या नंतर तुम्हाला इन्कम टॅक्स आणि बाकीच्या लोकांना तोंड द्यायचंय, हा पैसा आला कुठून, याचा कर तुम्ही भरलाय का नाही, याचं ऑडिट होणार आहे. त्याच्यामुळे ज्या पैशाचा कर भरला नाही असा जो सगळा पैसा उरलेला आहे तो काळा पैसा आणि तोच समोर येणार आहे. त्याच्यासाठीच हा प्रयत्न. मान्य, पण सगळाच काळा पैसा नोटांमध्ये नाहीये ना. जो सगळा उरलेला काळा पैसा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जमिनींमध्ये, काही इस्टेट्समध्ये गुंतवलेला आहे, जो बाहेरच्या देशांमध्ये आहे, त्याच्यावरची काय कारण असं आहे की काँग्रेसचा दावा असा आहे की हा फक्त 6% आहे, जो तुम्ही म्हणताय नोटांच्या स्वरूपात तो फक्त 6% आहे. आम आदमी पार्टीने काळ्या पैशापैकी तर 94% जो काळा पैसा आहे तो अशा सगळ्या उद्योगांमध्ये गुंतलेला आहे. तो कसा बाहेर? मला हे काही मान्य नाही, पण तरी देखील आपण 2 मिनिटांसाठी असं धरून चालू की काँग्रेसवाले कधी भारतीय जनता पार्टीचं कौतुक करणार नाहीत, तरी पण 2 मिनिटांसाठी आपण चर्चा म्हणून धरून चालू, गृहीत धरून चालू. बरोबर आहे असं 1 मिनिटासाठी गृहीत धरू, बरोबर नाहीये तरी पण आपण गृहीत धरू. मला सांगा, यांच्याच विधानातला एक अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारनं उचललेलं हे पाऊल हे चांगलं आहे, लोकहिताचं आहे. म्हणजे आपल्याला टप्प्याटप्प्याने करावं लागणार आहे ना. आज आपण लोकांकडे साचलेला काळा पैसा बाहेर काढतोय, उद्या भविष्यात मग प्रॉपर्टीमध्ये आपण म्हणताय वेगवेगळ्या प्रकारामध्ये अडकलेला आहे, तोही हळूहळू टप्प्याटप्प्याने येईल. आपल्याला कोणतीही लढाई जिंकताना टप्प्याटप्प्याने जिंकावी लागेल ना. हा लढाईचा एक टप्पा आहे. ठीक आहे, लढाईचा टप्पा आहे. चांदूरकरजी त्यांचं म्हणणं आहे काळा पैसा आम्ही बाहेर काढतोय. तुमचा जो दावा आहे की हा काही काळा पैसा वगैरे नाही आणि लोकांना त्रास होतो, हे काही खरं नाही. नाही, प्रश्न असा आहे की आता आपण म्हणाला किंवा रामजी बोलले की 86% किंवा तुम्ही त्यांचं ते व्हॅल्युएशन सांगितली 14 लाख कोटी रुपये, तर हा जो पैसा आहे तो देशाच्या करन्सी मधला आहे. बरोबर. म्हणजे त्याला तुम्हाला काळा पैसा म्हणता येणार नाही. हाऊ कॅन यू से तो, कारण तो करन्सीमध्येच चालू आहे. आणि म्हणून मगाशी ते म्हणाले आपले सुधीर राव साहेब की उचललेले पाऊल हे आहे, ते पाऊल ठीक आहे परंतु ते योग्य दिशेनं पडायला पाहिजे. आणि ते योग्य दिशेनं पाऊल पडण्यासाठी यांनी तयारी केलेली आहे का तशी? बघा, देशाच्या चलन व्यवस्थेतून 86% अमाऊंट त्याचा पोर्शन तुम्ही बाहेर काढून घेतला आणि 14% पोर्शन मध्ये देश चालवायला तुम्ही आज सांगता. आणि ते कधीपर्यंत सांगता? 50 दिवसासाठी सांगता. तुमचा आक्षेप कशाला आहे? म्हणजे माझा आक्षेप असा आहे की ह्यांना काळा पैसा कुठं आहे हे त्यांनी डिमार्केट न करता, ते आपल्या मराठीमध्ये जी म्हण आहे ना, ते साप सोडायचा आणि दोरीला साप साप म्हणून बडवायचं, तशातला हा प्रकार आहे. आणि त्याचं कारण असं आहे की काळा पैसा जो आहे तो एक तर यांनी सांगितलं, राणे साहेबांनी की, आणि त्याचं एक्सप्लेनेशन ह्यांनी दिलं की स्विस बँकेमधून ते आणू शकले नाहीत. इट वॉज अ फेल्युअर नंबर 1. इट इज आफ्टर ऑल अ पॉलिटिक्स. एक फेल्युअर कव्हर करण्यासाठी दुसरी युक्ती शोधायची असं तुमचा, आणि दुसरी युक्ती शोधली अशी की त्यानं देशातील
बहुत गरिबीलाही मध्यमवर्गीयालाही सगळ्याच लोकांना वेठीशी धरलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि म्हणून मनमोहन सिंगांनी जे सांगितले की इट इज अ मॉन्युमेंटल फेल्युअर. ठीक आहे, ठीक आहे. मला ठीक खरं आहे, ठीक आहे. काँग्रेस- मी रामकांतजी, मी तुमच्याकडे येतो आणि तुम्ही साप म्हणून दोरीला झोडपताय का ते पण विचारायचं आहे. आणि मला याच्याबद्दल खरं तर अर्थक्रांतीचे जे राव सर आहेत त्यांनाही आपल्याला जाणून घ्यायला लागेल की खरंच साप म्हणून दोरीला फटके मारण्याचा प्रयत्न इथे चालू आहे का. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. तर टप्प्याटप्प्याच्या अर्थक्रांतीनं काळा पैसा बाहेर येईल का. आणि जाता जाता ब्रेकवर जाताना आरोप केला होता खरं तर चांदूरकरांनी की साप म्हणून दोरीला धोपटण्याचा प्रयत्न चालू आहे. रामकांतजी, मी येणार तुमच्याकडे, पण राव सर, मुद्दा असा आहे की साप म्हणून दोरी धोपटण्याचा हा कार्यक्रम चालू आहे का. कारण दुसरीकडे असं आहे ना की ह्या सगळ्यासोबतच कर प्रणालीमध्ये सुधारणा करणं आवश्यक होतं, बँकिंग सेक्टरमध्ये सुधारणा करणं आवश्यक होतं आणि प्रशासनिक सेक्टरमध्ये सुधारणा करणं आवश्यक होतं की ज्याच्यामुळे परत ब्लॅक मनी क्रिएट होणार नाही, याच्यासाठी पण एक सिस्टम तयार करणं आवश्यक होतं. आता तुम्ही 2000ची नोट आणली, ब्लॅक मनी तर क्रिएट होणार आहे, तुमच्याकडे ब्लॅक मनी क्रिएट होणार नाही अशी व्यवस्था नाहीये, तुम्ही ब्लॅक मनी रोखण्याचा प्रयत्न करताय. तर नेमकं काय काय व्हायला पाहिजे होतं. अर्थक्रांती प्रतिष्ठान हे कुठल्याही राजकीय पक्षाला बांधलेलं नाहीये आणि त्यामुळे या विषयावरती मी जास्त काळा तो साप आहे का दोरी आहे वगैरे या विषयावरती जास्त आपण न केंद्रित करता, लक्ष केंद्रित न करता काळा पैसा अवॉइड कसा करता येईल आणि मग त्याचद्वारे इतर बाहेरच्या देशामध्ये जो काळा पैसा गेलेला आहे त्याची कारणं शोधून आणि ती कारणावरती जर आपण योजना केली तर हा पैसा निश्चितच भारतामध्ये परत येऊ शकेल. आणि ह्याच्याकरता आपली जी करप्रणाली आहे ती अतिशय गुंतागुंतीची करप्रणाली आहे, ही सुधारावी. आणि मग त्याद्वारे लोकांना जर करप्रणाली व्यवस्थित त्याद्वारे पैसा देऊन आपला पैसा काळा न करता उद्योग करता आला, ही जर अपॉर्च्युनिटी आपण लोकांना दिली तर आपोआपच काळा पैसा बंद होईल. मग तो देशातला असो का बाहेरचा असो, बाहेरच्या देशातला काळा पैसा सुद्धा भारतात परत येण्याकरता जर त्याला संधी मिळाली कॅपिटलिस्टना तर ते निश्चित तो पैसा भारतात आणून त्याचा आता प्रॉब्लेम असा आहे ना, महत्वाचा मुद्दा. राव सर आपल्याकडे आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडचे अजूनही बरेचसे व्यवहार जे आहेत ते रोखीनं होत आहेत. जिथं रोखीनं व्यवहार आला तिथं काळा पैसा क्रिएट होण्याची शक्यता जास्त वाढली. समजा आता टोल आहे, तर टोल नाक्यांवर आजही रोखीने व्यवहार सुरू होणार आहेत. किंवा आता उद्या जेव्हा आपलं हे सगळं बंद होईल आणि ज्यावेळेला 1 डिसेंबर 2 डिसेंबर पासून टोल घेणं सुरू होईल त्याही वेळेला तिथं म्हणजे ब्लॅक मनी क्रिएट होण्याची शक्यता आहेच ना. तर ह्या शक्यता तर आपण रोखत नाही आहोत ना. म्हणजे टप्प्याटप्प्यानं जे आपण काळा पैसा बाहेर काढण्याकडे चालू तर योग्य पाऊल आहे का ते. अर्थक्रांतीच्या म्हणण्याप्रमाणे आमचा जो प्रस्ताव आहे हा टप्प्याटप्प्याने करायचा नाहीच मुळी. हा एक गाव दोन तुकडे करण्याचीच आहे. जेव्हा इम्प्लिमेंटेशन वेळ येईल त्यावेळेला फक्त कर प्रणालीमधले जे चेंजेस आहेत आमच्या म्हणण्याप्रमाणे जे सर्व कर काढून टाकायचे त्या जागी फक्त एक बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स लावायचा, ही जे कर प्रणालीमधली जी सुधारणा करण्याची आमची योजना आहे त्याच्यामध्ये टप्पा येऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. आणि त्याच्याकरता जो आम्ही प्रपोजल दिलेलं आहे कसं करता येईल त्याचं. ठीक आहे. पण हे काळा पैसा काढण्याकरता मोठ्या नोटा काढणं आणि कर प्रणाली सुधारणा करणं या दोन्ही गोष्टी या एकाच वेळी सायमल्टेनियसली झाल्या तरच त्याचा परिणाम होऊ शकतो. मी रामकदमजी तुमच्याकडे होता. आता मुद्दा असा आहे की 2 गोष्टी आहेत, एक तर तुम्ही दोरी धोपटताय का आणि दुसरा मुद्दा जो आहे तुम्ही काळा पैसा बाहेर काढताय. 64,000 कोटी रुपये जनधनच्या अकाउंटमध्ये जमा झाले 15 ते 18 दिवसामध्ये. हा काळा पैसा आहे का पांढरा पैसा आहे. पहिलं काँग्रेसचे नेते जे चांदूरकर साहेब म्हणाले तर स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये काँग्रेसनं तेच केलं की साफ म्हणून भुई धोपटण्याचं काम केलं. आणि पहिल्यांदा म्हणजे आता मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे म्हणून नाही, पण खऱ्या अर्थानं 93% लोकांचं म्हणणं आहे जे जनमत चाचणीतून आलंय की भारतीय जनता पार्टी भुई धोपटायचं काम करत नाही, खऱ्या अर्थानं काळा पैसा जो सापाच्या रूपात आहे त्याला धोपटायचं काम करते. कसं ते तुम्हाला सांगतो. मुळामध्ये लक्षात घ्या की जो आजार जेवढा गंभीर जेवढा मोठा त्या आजारावरचं औषध देखील तेवढंच कडू असतं. प्राथमिक कालखंडामध्ये आपल्याला वाटतं की बाबा हे काय चाललंय काय नाही. तुम्ही तर क्रोसिन दिली असं त्यांचं म्हणणं आहे. राव सरांचं म्हणणं की तुम्ही तर फक्त क्रोसिन देऊन शंका कुशंका येतात. पण हे या बाबतीमध्ये अगदी लंडन टाइम्स पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स पर्यंत तिथल्या एडिटोरियल मध्ये सुद्धा मोदींचं आणि ह्या घेतलेल्या निर्णयाचं कौतुक आलंय. पण काँग्रेसला याचं कौतुक असणार नाही. कारण स्पष्ट आहे, काँग्रेसची अपेक्षा होती की हा निर्णय त्यांना आधी कळवायला पाहिजे होता, त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला सोपं गेलं. ठीक आहे, जनधनचं काय ते खरं कारण असेल. गुजरात आता जनधन आधी कळला होता. आता जनधन आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत
इन्कम टॅक्सचे अधिकारी त्या ठिकाणी बसलेत. जर मेहनतीचा कष्टाचा पैसा असेल तर कोणाला घाबरण्याचं कारण नाही, पण कर चुकवलेला पैसा असेल तर मात्र त्या पैशाच्या बाबतीत हे सरकार कठोर आहे. 93% लोक जेव्हा म्हणतात की मोदी सरकारने केलं हे चांगलं केलंय, पण माझं म्हणणं हे 7% कोण आहेत? नाही ठीक हे 7% तेच लोक आहेत जे एअर कंडिशन मध्ये बसून ज्यांच्याकडे कर चुकवलेला पैसा आहे. हे 7% लोक बोंबाबोंब करतायत. 93% लोक जे रांगेत उभे आहेत ना, तो सुद्धा म्हणतो मोदी सरकारनं चांगलं केलंय. देशासाठी जर सैनिक सीमेवर उभा राहत असेल तर मी जर 2 दिवस रांगेत उभं राहिलं तर काय बिघडलं असं जनता म्हणते. ठीक आहे रामकदमजी, तुम्ही देशातल्या लोकांना सैनिक व्हायला सांगताय. आजपर्यंत म्हणजे राहुल गांधींचा स्टंट पण सोडून द्या मी म्हणतो, ठीक आहे, ते पण जाऊन रांगेत उभे राहिले, वाईट नाही, ते बोलतील त्याच्यावरती, हरकत नाही बोलतील त्याच्यावरती. मुद्दा असा आहे ना की मला पण कुठे भाजपचे लोक, भाजपचे नेते, आमदार, खासदार, मंत्री किंवा अगदी उद्योगपती, सेलिब्रिटी कुणीही रांगेत दिसलं नाही. कुणीही रांगेत दिसलं नाही. मला उत्सुकता म्हणून विचारतो की तुम्ही थांबला होतात का रांगेत? रांगेमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी त्या रांगेत, बरोबर, मान्य आहे तुम्हाला. आता नोटा बदलून घेण्यासाठी जर समजा तुमच्याकडे एखादा माणूस कामाला आहे, तो सुद्धा जाऊन बदलून आणतो नोटा, तर त्याच्यामुळे त्याच्यातला भाग नाही. मुळामध्ये मी स्वतः रांगेत होतो, माझ्या घाटकोरमध्ये विचारा रांगेतल्या लोकांची उडबस करत होतो, चहा नाश्ता बिस्किट विचारत होतो, आणि सगळेच लोक देशभरात आमचे सगळेच कार्यकर्ते करतायत. काँग्रेसवाला उलट करत होते, त्याने देखील या चांगल्या कामात सहभागी व्हावं. यांचं पाणी ते लोक प्यायला तयार नव्हते. बरोबर, ठीक आहे. पण रामकदमजी, माझा मुद्दा असा आहे की आता जनधनमध्ये मी गंभीर विषय करतो. जनधनमध्ये जे पैसे जमा झाले ती गोरगरीब जनता आहे, त्यांना माहित नाही की त्यांचे पैसे कशासाठी, तर त्याच्यावरती ती लोक, त्यांना माहित नाही की आपल्या नावावरती कसे पैसे जमा केले, कशासाठी केले. त्याच्यातले बरेचसे बिलो पॉवर्टी लाईन खालचे लोक आहेत की ज्यांच्या अकाउंटवरती हा पैसा दिसला तर त्यांचं कार्ड, रेशन कार्ड रद्द होऊ शकतं, त्यांच्या सवलती जाऊ शकतात, EBCच्या सवलती जाऊ शकतात. तर ही जी घोर फसवणूक चालू आहे, तर हे कसं रोखणार आहात तुम्ही, आणि हे कसं तपासणार आहात की ह्याचं आहे की नाही, त्याचा पैसा आहे की नाही? आणि एवढ्या मोठ्या संख्येने 25 कोटी जनधनचे अकाउंट्स आहेत. नाही, मी एक उदाहरण सुरुवातीला जनधनच्या बाबतीमध्ये आपणच हा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि देशामध्ये कोट्यावधी लोकांनी जनधन अकाउंटमध्ये अकाउंट उघडली गेली. आता एक खरं आहे, बरेच लोक दुसऱ्या एखाद्या गरीबाच्या अकाउंटचा गैरउपयोग करतायत असं कानावर येतंय, आणि निश्चितपणे जे माझ्या तुमच्या कानावर येते ते सरकारच्याही कानावर आलंय, आणि सरकारच्या कानावर आल्यावर त्याच्या बाबतीत काय उपाययोजना करायची ही निश्चितपणे सरकार उपाययोजना करणार आहे. पण ह्या अशा गोष्टी बाहेर लोकांच्या कानावर येत आहेत, पण निश्चितपणे सांगतो ज्याचा स्वतःच्या कष्टाचा कमाईचा पैसा आहे त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. आणि जर कोणी दुसरा आपल्या अकाउंटवर पैसे भरत असेल तर मी आपल्या माध्यमातून, ABP माझाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन करतो की मोदीजींनी भाजपनं हे उचललेलं चांगलं काम आहे. आपल्या अकाउंटमध्ये दुसऱ्याला पैसे भरायला देऊ नका. उद्या नंतर तुमच्या पाठीमागे इन्कम टॅक्सचा अधिकाऱ्यांचा ससेमिरा लागेल, आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी स्वतःचे पैसे जरूर भरा, पण दुसऱ्याचे काळे पैसे त्या अकाउंटमध्ये भरू नका. आता मुद्दा असा आहे रामकदमजी की आपला विषय आहे की टप्प्याटप्प्याने काळा पैसा बाहेर येईल का. तुम्ही आता IDSची स्कीम आणली आहे, पुन्हा एकदा तुम्ही ती स्कीम आणली, आणि तुम्ही आता पहिल्यांदा 65,000 कोटी रुपये तुमच्याकडे वसूल झाले, आणि त्याच्यामुळे मोदींना खूप खरं तर ते पटलं नाही की अरे अपेक्षा होती 2-3 लाख कोटी तरी येतील कमीत कमी, पण आले 65,000 कोटी. आता तुम्ही दुसऱ्यांदा आणलेली आहे स्कीम, हरकत नाही आहे की ज्यांच्याकडे काळा पैसा आहे तो बाहेर येत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण मुद्दा असा आहे की ब्लॅक मनी क्रिएट होणार नाही याची पण काही शाश्वती नाही आहे या सगळ्या गोष्टींनंतर. त्याच्यावरती आळा घालण्यासाठी कुठली सिस्टीम नाही आहे आपल्याकडे. आपल्या यंत्रणा आपण अपंग करून ठेवल्यात आणि आपण ऑपरेशन करायला निघालो मेंदूचं. आता असं की हे असं कसं होऊन चालेल ना, असं नाही म्हणता येणार ना. आपल्याला कसं आहे की आधी बँकिंग सेक्टरमध्ये आपण सुधारणा करायला पाहिजे, कर प्रणालीमध्ये जसं राव सर म्हणाले तशी सुधारणा करायला पाहिजे, प्रशासनिक व्यवस्थांमध्ये सुधारणा करायला पाहिजे, जिथे पैशांचा वापरच नाही होणार याची व्यवस्था करायला पाहिजे, कॅशमध्ये होणार नाही याची व्यवस्था करायला पाहिजे. आपण असं कसं काय जाणते पत्रकार आहात, आपण मला सांगा, दिवाळीच्या आधी आपण घर स्वच्छ करतो, त्याची रंगरंगोटी करतो, सजावटीचे टप्पे आहेत, तर त्याप्रमाणे आता घराची साफसफाई सुरू आहे, आणि आपण जे म्हणता हे टप्प्याटप्प्याने सगळं होत आहे. ठीक आहे हरकत नाही. बरं ठीक आहे, फक्त असं आहे ना की तुम्ही साफसफाई करण्याच्या आधी कंदील लावलाय असं लोकांचं म्हणणं, म्हणून तुम्हाला विचारतोय, बाकी काय नाही. रानडे सर, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की भारतामधल्या 10 मोठ्या भांडवलदारांच्याकडे 6 लाख कोटी रुपये बँकांचे हे अडकलेले आणि ते परत येण्याची शक्यता नाही. त्यातला एक छोटा मासा म्हणजे मल्ल्या, की ज्यांचे 9,000 कोटी हे त्याला शब्द काही द्या, कधी राईट ऑफ म्हणा, कधी मागे ठेवलेत म्हणा, पुढच्या बॉक्समध्ये ठेवलेत म्हणा, ते भारतातनं निघून गेले. असे जे 10 मोठे उद्योगपती आहेत त्यांच्याकडे 6 लाख कोटी रुपये आहेत. त्याच्याबद्दल प्राईम मिनिस्टर एक अक्षर बोलत नाहीत. आज आपण असं बघतोय की ज्यांच्याकडे काळा पैसा मुख्यत्वे आहे
तो गोरा माणूस एकही रांगेत नाही किंवा तो कुठलाही प्रकारे धास्तावलेला नाही, निश्चिंत आहे. आज मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये कंत्राटी सफाई कामगार आहेत, त्यांचा 8-9 हजार पगार आहे. एक 200 कामगार आहेत, त्यांना प्रत्येकाला 9,000 कॅशने पगार दिला, 500 आणि 1000च्या जुन्या नोटांमध्ये आत्ता 2 दिवसापूर्वी, आणि सांगितलं की हे घ्या आणि बँकेत भरा, कारण बँकेत घेतले जातात, नाहीतर 2 महिने पगार मिळणार नाही. याचा अर्थ एका दिवसामध्ये जवळजवळ 15-16 लाख रुपये त्या एका ट्रान्झॅक्शन मध्ये वाईट झाले. आज आपण पहिल्या दिवशी मोदींनी सांगितलं की आता तो पैसे हे रद्दी झाली. रद्दी झाल्याच्या नंतर हॉस्पिटल्स त्यातनं वगळली, पेट्रोल पंप त्यातनं वगळले, सरकारचे टॅक्स वगळले, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स वगळल्या. आज आता हे असे वाढतच चाललंय. म्हणजे ह्याचा अर्थ सरकारने समजा त्याच्यातनं जे काय पैसे मिळायचे असतील, जसं मगाशी सांगितलं तसं एकूण 100 रुपये काळे असतील तर त्यातले 7 रुपयेच पैशाच्या रूपाने घरात ठेवलेले आहेत, बाकी सगळे या यंत्रणेतच वावरत आहेत. त्याची कुठली नाही. आणि त्याच्यामध्ये आज या मोठ्या जे आहेत ज्यांनी बुडवलेले आहेत त्याच्याबद्दल हे सरकार गप्प आहे. तर तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. आपल्याकडे शेवटची 2 मिनिटं. चांदूरकरजी तुम्हाला मी थोडक्यात विचारतो की तुम्ही काय करायला पाहिजे हे नाही सांगत आहात ना. पण काँग्रेस नुसता आरोप करते, पण कसं करायला पाहिजे होतं हे नाही सांगत आहे. बरं, कारण हा सगळा ब्लॅक मनी जो तयार झालाय तो काय आज तयार झालेला नाहीये. 55-60 वर्ष तर काँग्रेसचं राज्य होतं. नाही, असं आहे की काँग्रेस हे नेहमी सांगत आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, आणि तुमच्याकडे सगळ्यात उत्तम अर्थतज्ञ होते तरी समजलं. आमच्याकडे सगळे उत्तम अर्थतज्ञ आहेत, परंतु हे अटकून बसलेले आहेत की मोदी म्हणेल ती पूर्व दिशा, मग त्याच्यातून काही चांगलं हो किंवा वाईट हो त्याचा विचार करायचा नाही. आता मगाशी त्यांनी सांगितलं, आपण पण म्हणाले की पहिल्यांदा यू हॅव टू फॉर्म रूल्स, ते कायदे पास केले पाहिजेत, बँकिंग लॉ व्यवस्थित केला पाहिजे. नथिंग डुईंग. रोज एक नवीन निर्णय घ्यायचा आणि देशातील यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना सोडायचं. आणि आता तुम्ही जनधन योजनेमध्ये एवढी 21 कोटी अकाउंट्स जे उघडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये जर पैसे डिपॉझिट झाले असतील आणि काही प्रमाणामध्ये दुसऱ्याने ठेवले असतील 5% मी मान्य करतो, परंतु मोस्टली त्या लोकांनी ते पैसे ठेवण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता 2.5 कोटी म्हणजे फार मोठं नाही. म्हणजे तुम्ही त्या जो माणूस काळा पैसा ज्याच्याकडे आहे त्याला सोडून गोरगरिबांचं खाण्याचं वांद करून टाकलं ना. मुद्दा शेवटची 30 सेकंद. रामकदमजी, विषय मोठा आहे पण शेवटची 30 सेकंद. तुम्ही 6 लाख कोटी ज्यांच्याकडे आहेत पडून आहे त्यांची वसुली करत नाही आहात. त्या पनामा पेपर्स मध्ये ज्यांची नाव आहेत त्यांच्याकडे त्यांना मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. हा 6 लाख कोटी आकडा आपण तपासून पाहावा लागेल, पण धरून चला 6 लाख कोटी आहे. या सगळ्यांना लोन कुणाच्या कालखंडात मिळालं? काँग्रेसचं सरकार होतं त्या कालखंडात मिळालेलं लोन आहे. रिपेमेंट करायचं काम मोदी सरकार करते, लोन द्यायचं काम त्यांना काँग्रेस सरकारने केलं. मला या ठिकाणी पक्षीय राजकारण करायचं नाही, पण 2.5 वर्ष झाली तुम्ही रिकव्हर का करत नाही? मला वर्ष झाली त्यांना लोन द्यायचं काम काँग्रेसनं केलं हो किंवा नाही? त्यांना लोन द्यायचं काम काँग्रेसनं केलं की नाही? रिकव्हर करायचं काम तुम्ही मल्ल्यासारख्या माणसाला सोडून देता. तुम्ही रामकदमजी, मुद्दा असा आहे की त्यांनी केलं हे सगळ्या देशाला माहिती आहे, तर तुम्ही केलं. तुमच्या समोर मल्ल्या निघून गेला ना. मला आपल्याकडून तेच अपेक्षित होतं. एक मिनिट, मला आपल्याकडून तेच अपेक्षित होतं. लोन द्यायचं काम काँग्रेसनं केलंय आणि त्यांच्याकडून कोणी असेल, मल्ल्या असेल किंवा आणखी मल्ल्याचा कोणी बाप असेल, या प्रत्येकाकडून मोदी सरकार वसूल करणार पैसे. ठीक आहे. मुद्दा असा आहे चांदूरकरची, वेळ संपत आली. मला खरं आवडलं असतं की हा ऑर्डिनन्स काढलेला नाहीये आणि किंवा लॉ ही पास केलेला नाही. ठीक आहे. आणि हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे काम आहे ते पंतप्रधान कसं करतात हा एक अपेक्षा यासाठी आहे कारण मोदींनी आश्वासन दिलं होतं की मी या देशाचा प्रधानमंत्री नाही तर प्रधान सेवक आहे आणि चौकीदार म्हणून मी दिल्लीत चाललोय. तर चौकीदाराच्या समोर मल्ल्या आणि ही इतर लोक कशी काय पळून गेली हा प्रश्न उरतो आणि त्याची उत्तरं भाजपला द्यावी लागतील. पण अपेक्षा अशी आहे की टप्प्याटप्प्यानं या टप्प्याटप्प्यानं चालणाऱ्या अर्थक्रांतीमुळे जितकं काही काळा पैसा बाहेर येत असेल तो येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. मात्र हे जे 6 लाख कोटी किंवा 9 लाख कोटी कर्ज घेणारे लोक आहेत त्यांचीही सुटका होऊ नये, त्यांच्यावरही असाच सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत सरकारनं दाखवावी. इतकंच. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.